नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्या राशीमध्ये येणाऱ्या 2.25 नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेल्या व्यक्तीचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला सुंदर अशी मदत होईल आणि ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनण्यासाठी, तसेच करिअर निवडण्यासाठी, उच्च शिक्षणाची माहिती घेण्यासाठी सुंदर रीतीने होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा. या सर्व 12 व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत, अवश्य पहा. म्हणजे आता आपण सुरू केलेले आहे 27 भागांमध्ये राशीचक्रातील सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही मालिका, ज्यामधला हा 17वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती करून घेत आहोत या भागात. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन सखोल विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल समजायला जास्त मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची साधना, उपासना, मंत्रपाठ याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रामधील 17वं नक्षत्र अनुराधा नक्षत्र नक्की काय बरं सांगतंय. हे अनुराधा नक्षत्र वृश्चिक राशीमध्ये संपूर्णपणे येतं, म्हणजे याचे सगळे 4 चरण जे आहेत ते वृश्चिक राशीमध्ये येतात. हे देवगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी. तसं तत्व हे पृथ्वी आहे, तर वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. त्यामुळे या नक्षत्रावर मंगळ आणि शनी या दोनही ग्रहांचा प्रभाव आपल्याला आढळतो. या नक्षत्राची देवता आहे मित्रदेव. मित्रदेव आणि यातलं नामाक्षर आहे ना, नी, नू, ने. या नक्षत्राचं चिन्ह आहे कमळाचं फूल. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला या मंडळींचा स्वभाव लगेच लक्षात येतो. तो म्हणजे सुंदर, आकर्षक आणि मनमोहक कमळ जसं चिखलामधून उगवतं, उमलतं, अगदी त्याचप्रमाणे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कितीही मोठ्या संकटांमध्ये ही मंडळी असली तरी सुद्धा ही मंडळी त्यामधून योग्य आणि यशस्वी मार्ग काढून परिस्थितीवर विजय प्राप्त करून घेतातच. आणि कमळाचं फूल जसं चिखलामध्ये उमलून सुद्धा त्या चिखलाचा एकही डाग स्वतःवर घेत नाही, अगदी त्याचप्रमाणे ही मंडळी सुद्धा कोणत्याही गोष्टींमध्ये अधिक प्रमाणामध्ये लिप्त होत नाहीत, काहीशी डिटॅच स्वरूपाची असतात. शनी व मंगळ या दोन्ही ग्रहांचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे आयुष्य नेहमी कठीण आणि खडतर असतं. विशेष करून यांच्या जीवनाचा जो सुरुवातीचा काळ आहे हा बऱ्यापैकी दुर्धर आणि कष्टप्रद जीवन पद्धतीचा असतो, परंतु आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये मात्र यशस्वी आणि संपन्न आयुष्य यांच्या वाट्याला येतं. सर्व प्रकारची संपन्नता आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ही मंडळी भोगतात. त्यामुळे खडतर मेहनत घेण्याची यांची नेहमीच तयारी असते, मानसिकता सुद्धा असते. आणि म्हणूनच यांच्या कामात, कार्यात ही मंडळी सातत्य टिकवू शकतात, टिकवण्यात यशस्वी होतात. मित्रदेव ही देवता या नक्षत्राची असल्यामुळे सर्वांबरोबर यांचे मैत्रीपूर्ण व्यवहार असतात, किंबहुना ज्यांच्या बरोबर यांचे संबंध येतात त्यांच्याबरोबर यांची मैत्री आपसुकपणे होतेच. लोकांच्या मागे त्यांच्याबद्दल बोलणं यांच्या स्वभावात नसतं. शनीच्या प्रभावाखाली हे नक्षत्र येत असल्यामुळे जीवनामध्ये राहणीमान साधं आणि सरळ असतं. उगाचच दिखावा करणं यांना बिलकुल आवडत नाही. छान छौकी सुद्धा फार करत नाहीत. पैशाच्या बाबतीमध्ये उधळेपणा नसतो, किंबहुना पैशाची उधळपट्टी यांना आवडत नाही. यांच्या बाबतीमध्ये या उधळपट्टीला सक्त विरोध नेहमीच ही मंडळी करतात. भविष्यासाठी बचत करणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो आणि राहतो. याचा अर्थ दारिद्र्यामध्ये राहणं यांना आवडतं असं नाही, बिलकुल नाही. तर उलट जीवनातील सर्व प्रकारची सुख, समृद्धी, ऐश्वर्य, लक्झरी आपल्या मेहनतीने, कष्टाने, बुद्धीने मिळवून स्वतःला आणि कुटुंबाला सुखी आयुष्य मिळवून देण्यासाठी, प्राप्त करून देण्यासाठी ही मंडळी नेहमी धडपड करत असतात आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतात. मात्र या गोष्टीची सुद्धा, म्हणजे या मिळवलेल्या ऐश्वर्याबद्दल सुद्धा अटॅचमेंट नसते. मनातून एक प्रकारची विरक्ती असते. उगाचच गप्पा गोष्टी करणं, गॉसिपिंग करणं आणि आपला अमूल्य वेळ वाया घालवणं या मंडळींना बिलकुल आवडत नाही.
प्रगती, उत्कर्ष, नवनवीन ज्ञान, अभ्यास, आध्यात्मिकता याबद्दल ही मंडळी आपला वेळ देतात, वेळ काढतात आणि अशा लोकांशी ज्यांना या गोष्टींमध्ये रस आहे त्यांच्याशी संबंध जोडतात. त्यामुळे बऱ्याचदा यांचा मित्रपरिवार फार कमी असतो. पुस्तकांशी ही मंडळी जोडलेली असतात. वाचन त्यांना फार आवडतं. त्यामुळे लांबून पाहणाऱ्या लोकांना काही वेळेला ही मंडळी अहंकारी वाटू शकतात, कारण कोणाशीही लगेच अटॅच होत नाहीत. परंतु ही मंडळी कधीच अहंकारी नसतात. जी मंडळी यांना जवळून ओळखतात त्यांनाच त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, व्यक्तिरेखेबद्दल, त्यांच्या अभ्यासू प्रवृत्तीबद्दल समजू शकतात. जीवनाबद्दलचे जे काही ध्येय आहे ती ही मंडळी निवडतात किंवा ठरवतात आणि त्या ध्येयाच्या प्रती स्वतःला अगदी झपाटून टाकतात. त्यामध्ये झपाटून काम करतात. जीवनातला सगळा फोकस, दृष्टी त्या ध्येयावर ठेवूनच आपल्या आयुष्याला पुढे नेतात. या नक्षत्रांच्या व्यक्तींबरोबर लोकांना बोलायला आवडतं. त्यांचं मन त्यांच्याजवळ हलकं करायला फार आवडतं. त्यामुळे लोक यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये सल्ला घेण्यासाठी फार उत्सुक असतात. त्यातच जर ही मंडळी कोणत्याही विषयातील सल्लागार म्हणून कार्यरत असतील, तर या मंडळींना त्यांच्या या सल्ला क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असं यश मिळताना दिसतं. कन्सल्टिंग, काउन्सिलिंग. अनुराधा हे नक्षत्र कोणत्याही वातावरणामध्ये आणि कोणाबरोबरही सहज मिसळून जाणारं आहे. आज राशीस्वामी मंगळ ग्रह हा ऊर्जेचा कारक असल्यामुळे या मंडळींमध्ये कामाबद्दलचा उत्साह, अग्रेसिव्हपणा आणि उरक हा फार कमालीचा असतो, अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कष्टाच्या कामामध्ये सुद्धा ही मंडळी न थकता कितीही वेळपर्यंत काम करू शकतात. ही मंडळी स्वतः तर उत्साही, कामसू असतातच, परंतु यांच्याबरोबर असलेल्या मंडळींनी सुद्धा आपल्याला कामात उत्साही असावं, आपापल्या कामात उत्साही असावं, हा सुद्धा त्यांचा आग्रह असतो. म्हणजेच आळशी मंडळी त्यांच्या आजूबाजूला असतील, नुसती बसून राहणारी मंद मंडळी असतील, तर मात्र यांना ती बिलकुल आवडत नाहीत, खपतही नाहीत. त्यामुळे यांच्यामध्ये संयम मात्र जरा कमी असतो. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंगा अशी काहीशी त्यांची प्रवृत्ती आणि वृत्ती असते. त्यामुळे काही ठिकाणी नुकसानही घेतात. शनी ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे आयुष्यात नेहमीच संघर्ष करावा लागतो, परंतु आपल्या बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर यामध्ये सुद्धा ही मंडळी यशस्वी होताना दिसतात. शनी ग्रहाच्या यांच्यावर असलेल्या अंमलामुळे आयुष्यात प्रत्येक खडतर, अवघड, त्रासदायक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव यांच्या जीवनामध्ये यांनी घेतलेला असतो, मिळत असतो. त्यामुळे जीवनातल्या बऱ्याच गोष्टींबद्दलचा रोकडा अनुभव यांच्याकडे असतो, जमा झालेला असतो, पाठीशी असतो, गाठीशी असतो. त्यामुळे यांनी दुसऱ्यांना दिलेल्या अनुभवाचा सल्ला निश्चितपणे समोरच्याला फायदेशीरच राहतो. शनी ग्रहाचा अंमल यांच्या विचारांवर आणि कृतीवर असल्यामुळे ही मंडळी नेहमीच भविष्याचा विचार करून वर्तमानामध्ये निर्णय घेण्याचं, वागण्याची प्रवृत्ती ठेवतात. त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये पैशाचं नियोजन, भविष्यातील इतर व्यावहारिक गोष्टींचं नियोजन, वेळेचं नियोजन ही मंडळी स्वतःसाठी, कुटुंबासाठी अर्थात दुसऱ्यांसाठी सुद्धा नेहमीच फार उत्तम रीतीने करू शकतात. आणि यामुळेच समुपदेशक, विविध क्षेत्रातील काउन्सिलर, आर्थिक सल्लागार, विमा एजंट, कायदेशीर सल्लागार, ज्योतिष, वास्तू या विषयातले सल्लागार अशा क्षेत्रात ही मंडळी यशस्वीपणे कार्य करतात आणि यशस्वी होतात. शिवाय खगोलशास्त्र, पंचांगशास्त्र, गुप्तचर खातं, जोडीला क्रीडा, संरक्षण विभाग, पोलीस, अंगसंरक्षक किंवा अंगरक्षक, सैनिक, मिलिटरी या क्षेत्रात सुद्धा यांना सुंदर यशप्राप्तीचे योग असतात. मानसशास्त्र, संमोहनशास्त्र, वैद्यकशास्त्र, पर्यटन विभाग, इतिहास, जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, आर्किओलॉजी, राजकारण, कायदा, लीडर, नेता, अग्निशामक दल, गाड्यांचे गॅरेज, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, ऑटोमोबाईल, खनिज तेल, खनिज द्रव्य, शेती, पेट्रोलियम पदार्थ, तेल, मातीकाम, बांधकाम यासारख्या विषयातल्या क्षेत्रामध्ये सुद्धा यांना यशस्वी करिअर करण्यासाठी चांगला वाव असतो. म्हणजेच ही क्षेत्र ही मंडळी निवडू शकतात. ही मंडळी खूप सुंदर, चांगले शिक्षक सुद्धा होऊ शकतात. लोकांना मार्गदर्शन करणं, शिकवणं, त्यांचं नेतृत्व करणं यांना अधिक पसंत असतं. आता या नक्षत्राच्या संदर्भातील काही विरोधी गोष्टी सुद्धा समजणं, म्हणजे नकारात्मक बाजू सुद्धा असतातच. पहिली गोष्ट म्हणजे काही वेळा ही मंडळी फार नकारात्मक होतात जेव्हा बऱ्याचशा गोष्टी यांच्या विरोधात सुरू असतात किंवा त्या प्रकारचा अनुभव घेतात, तेव्हा मानसिकदृष्ट्या खचून जाण्याची शक्यता यांच्या बाबतीमध्ये अधिक असते. अशा वेळेला आध्यात्मिक साधना, उपासना, मानसिक सल्ला, ध्यानधारणा याचा यांनी अवश्य उपयोग करून घ्यावा.
तसेच नवीन बदल पटकन ही मंडळी स्वीकारत नाहीत, किंबहुना असे नवीन बदल स्वीकारायला ही मंडळी घाबरतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर काही वेळेला दुसऱ्यांच्या भावनांबद्दल इनसेन्सिटिव्हपणा किंवा इनसेन्सिटिव्ह राहतात, कारण बऱ्याचदा ही मंडळी स्वतः डिटॅच स्वरूपाची असतात. दुसऱ्यांची स्तुती म्हणावी तशी करत नाहीत, कारण पुन्हा एकदा काय, तर डिटॅचमेंट, जास्त अटॅच नसतात. तर काही वेळेला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला फार अनपेक्षितपणे किंवा फार क्रूर पद्धतीने ही मंडळी घेऊ शकतात. अर्थात हे अनुभव जेव्हा यांच्या कुंडलीमध्ये अनुराधा नक्षत्र, शनी, मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल, तेव्हा अशुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये असतील, तेव्हा हमखास अशा प्रकारचे निगेटिव्ह अनुभव येताना दिसतात. असे असले तरी अनुराधा नक्षत्रामध्ये इंट्युशन्स आणि तर्क, लॉजिक फार सुंदर असतं आणि हीच खरी यांची ताकद असते. आणि याचा अवश्य आपल्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी यांनी नेहमीच उपयोग करून घ्यावा. या अनुराधा नक्षत्रातल्या आरोग्याचा विचार करता हाडांचे आजार, कॅल्शियमची कमतरता, दातदुखी, सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, टीबी, निमोनिया सारखे फुफ्फुसाचे आजार, लंग्स इन्फेक्शन, कॉन्स्टिपेशन, मूळव्याध, संधिवात, तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक धर्माचे आजार या बाबतीमध्ये प्रचंड काळजी घ्यावी लागते. अर्थात हे सगळे आजार होतात नाही असं नाही, पण कुठला तरी आजार यापैकी होऊ शकतो. बऱ्याचदा ही मंडळी आपल्या आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी न घेणारे असतात, हलगर्जीपणा करतात, त्यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या तक्रारी एकदमच गंभीर स्वरूप घेऊ शकतात. तेव्हा अवश्य आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा नको, निष्काळजीपणा नको. वैवाहिक आणि विवाह याबद्दलचा जीवन पद्धती पाहता ही मंडळी अत्यंत इमानदार राहतात वैवाहिक नात्यांमध्ये आणि जीवनामध्ये. दीर्घकाळाचा विचार करूनच वैवाहिक संबंध प्रस्थापित करणारी ही मंडळी असतात. आपल्या कुटुंबाबद्दल अत्यंत समर्पित भावना बाळगणारे असतात, प्रेम करणारे असतात. आता जाणून घेऊया या नक्षत्रांमधील असणारी जी 4 चरण आहेत, त्या चरणांनुसार कुठलं वेगळं वैशिष्ट्य त्या व्यक्तीमध्ये आढळतं व्यक्तिमत्वामध्ये. पहिलं चरण, ही मंडळी अत्यंत काटेकोरपणे शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगणारे असतात. यांना सतत शिकत राहायला आवडतं आणि ह्या पहिल्या चरणात जन्म घेतलेली मंडळी अत्यंत प्रॅक्टिकल, व्यावहारिक विचाराने चालणारे असतात, वागणारे असतात. खालून वर यांचा प्रवास यशस्वी असतो. दुसरं चरण, या दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी अत्यंत हिशोबी असतात, समूहाने काम करण्यामध्ये यशस्वी असतात, त्यामुळे लीडर असतात, रिस्क घेणारे असतात. आणि तिसरं चरण, तिसऱ्या चरणामधली मंडळी सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणारे असतात, तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट या कार्यामध्ये यशस्वी करिअर करू शकतात. गूढशास्त्राच्या अभ्यासासाठी, करिअरसाठी ही मंडळी उत्तम असतात. चौथं चरण, या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी अत्यंत एनर्जेटिक असतात, उत्साह आणि शारीरिक कष्ट करण्याची ताकद यांच्यामध्ये प्रचंड असते, त्यामुळे क्रीडा, संरक्षण, पोलीस अशा क्षेत्रामध्ये ही मंडळी पुढाकाराने पुढे जातात आणि यशस्वी होतात. अनुराधा नक्षत्रामधील मंडळींनी जीवनातील यशप्राप्तीसाठी हनुमंताची उपासना अवश्य वाढवावी. यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र यांचा पाठ अवश्य करावा. तर सोबत गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र यांचे स्तोत्रपाठ सुद्धा आवर्जून करावे. ओम मित्राय नमः, हा मित्रदेव हा यांचा देवता असल्यामुळे हा मंत्र अवश्य रोज जप करावा. हा विशेष लाभदायक राहतो. मंडळी, ही होती अनुराधा नक्षत्रातली संपूर्ण माहिती. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठा नक्षत्रातली माहिती. हे ज्येष्ठा नक्षत्र सुद्धा संपूर्णपणे 4ही चरण वृश्चिक राशीमध्येच येतात, त्यामुळे त्या नक्षत्राची माहिती घेण्याकरता पुन्हा एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. चैतन्य लहरी, ₹330 फोन पे करून आपण हे घरपोच मागवू शकता, ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आहे. तर परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, विविध देवदेवता आणि काही महत्वाच्या ग्रहांची 108 नावं यामध्ये संकलित केलेली आहेत. हे पुस्तक सुद्धा ₹151 फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. याच नंबरवर ज्यांना आमच्याकडून वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे, ती मंडळी सुद्धा याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन नंतर आपले अपॉइंटमेंट्स बुक करू शकतात, जे कन्सल्टेशन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून केलं जातं. तसेच मंडळी, विविध प्रकारची ग्रहरत्न, विविध प्रकारचे रुद्राक्ष, विविध प्रकारची यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील, ऑर्डर करायची असतील, तसेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र सुद्धा जर ऑर्डर करायचं असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी,
असे आहे अनुराधा नक्षत्र. पुढच्या भागात ज्येष्ठा नक्षत्र काय सांगते हे जाणून घेण्याकरता पुन्हा आवर्जून भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.